18 ते 20 लाखाच्या पॅकेजमध्ये जातं. MHT CET परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप आहे. 12वीत कमी गुण मिळाले, मात्र CETत 99 पेक्षा जास्त पर्सेंटाईल मिळाले. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. भाजप नेत्याच्या मुलांना 12वीत कमी गुण मिळाले, CET मध्ये मात्र त्यांना 99 पर्सेंटाईल कसे? व्हिडिओतील दाव्यांच्या पडताळणीसाठी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. परीक्षेबाबत झालेल्या आरोपांचं CET कडून मात्र खंडन करण्यात आलंय. 12वीत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना CET परीक्षांमध्ये 100, 99 किंवा 98 पर्सेंटाईल मिळाल्याचे दावे या व्हायरल चित्रफितींमधून केले जात आहेत. दरम्यान 12वीचे गुण आणि CET पेपर पर्सेंटाईलचा खरं तर थेट संबंध लावणं चुकीचं आहे, असं CET कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केलंय. तर CET परीक्षेबाबत व्हिडिओतून काय दावा करण्यात आलाय आणि या आरोपांवर CET कडून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय पाहूयात. खूप क्लिअर कट एव्हिडन्स आहे की या सिस्टमला कॉम्प्रोमाइज केले गेले. पूर्णपणे डिटेल्ड मी तुम्हाला एक रिपोर्ट बनवलाय. सगळ्यात पहिले काय झाले तर असे विद्यार्थी मध्ये आलेत मेरिट लिस्टमध्ये ज्यांना फक्त ज्यांचा परफॉर्मन्स CET ला चांगला होता, ओनली इन CET एक्झाम, त्यांना 10वीत पण चांगले मार्क नाही, त्यांना 12वीत पण चांगले मार्क नाही, त्यांना JEE मध्ये पण चांगले मार्क नाहीत. लेटेस्ट सी डेटा काय म्हणते. सगळ्यात पहिले HSC वर्सेस CET ही फर्स्ट डिबेट आहे की जर CET ला चांगले पर्सेंटाईल असतील, CET ला जर टॉपर आहे महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे, तर याची संभावना खूप जास्त आहे, मोर दॅन 95 to 99% त्यांना बोर्डमध्ये पण मार्क्स चांगले असतील. एखाद्या व्यक्तीला जरी 0.6 पर्सेंटाईल असले तरी सुद्धा तो कॅप राऊंड मध्ये येऊ शकतो. अशा तऱ्हेची आपल्याकडं ही इलिजिबिलिटी असल्यामुळे मुलं CET ला जास्त प्राधान्य देऊ शकतात आणि ते CET ला प्राधान्य दिल्यामुळे त्यांना CET मध्ये ॲज कम्पेअर टू HSC मार्क येऊ शकतात. अत्यंत व्यवस्थित पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने, फ्लॉलेसली आपण एक्झामिनेशन ही कंडक्ट केलेली आहे. असं असताना आपण फक्त ज्या दोन वेगवेगळ्या परीक्षेच्या आधारे आपण असं अनालिसिस, सिलेक्टिव्ह अनालिसिस करू नये, कारण ह्याच्या दुसरी बाजू सांगणारे पण अनालिसिस आपल्याकडे आहे.